नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. अगदी कालपासून मार्च आणि एप्रिल, अगदी काल आणि आज या 2 दिवसामध्ये मार्च आणि एप्रिल अशा 2 महिन्यांचे 1500 लाभ आहेत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये. काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. मग अशा पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणींची संख्या अशी आहे की त्या लाडक्या बहिणींना मार्च एप्रिल 2 हप्ते तर सोडाच, तर मार्च महिन्याचाच 1500 रुपयांचा हप्ता काल जमा झालेला नाही आहे. अशा लाडक्या बहिणी वारंवार वाट बघत आहेत, आपले मोबाईल मेसेजेस चेक करत आहेत की लाडक्या बहिणींचा हप्ता आलाय का. तर अशा प्रकारचे अपडेट समोर येत आहे आणि अशा लाडक्या बहिणी वारंवार आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल, यूट्यूबवरती विचारत आहेत की आम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आमच्या जिल्ह्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचा लाभ कधी येणार असा प्रश्न देखील लाडक्या बहिणी विचारत आहेत. आणि यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न लाडक्या बहिणींसमोर निर्माण झालेला आहे की कालपासून आणि आजपर्यंत 2 हप्ते लाडक्या बहिणींना वितरित झाले आणि आमचा लाभ आला नाही आहे, म्हणजे आम्ही अपात्र ठरलोय का किंवा आमचा लाभ बंद झालेला आहे का, अशा प्रकारचे प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेले आहेत. तर या संदर्भात आपण प्रॉपर माहिती देणार आहोत. तर लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे काल आणि आज जो वितरित झाला, तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा GR आला नाही आहे आणि मंत्री आदित्य तटकरे यांची देखील अजून घोषणा झालेली नाही आहे. म्हणजेच लक्षात घ्या, हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू झालेली आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजूनही फारशा प्रमाणावरती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत. अगदी 100मध्ये जर लक्षात घेतलात तर 20% लाभार्थी लाडक्या बहिणी आहेत, एवढ्यांनाच हा लाभ आहे तो वितरित झालेला आहे. तर हीच आत्ताची सद्यस्थिती आहे. मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणींची संख्या बाकी आहे, त्यांना मागील फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ते आलेले होते. त्या लाडक्या बहिणी निकषांमध्ये बसत आहेत, पात्र आहेत, KYC केलेली आहे, त्याचबरोबर त्यांचा आधार सेडिंग देखील आहे. तरी देखील लाडक्या बहिणींना काल आणि आज या 2 दिवसामध्ये हप्ता आली नाही आहे. तर याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजेच तुम्ही अपात्र नाही आहात तर लक्षात घ्या की काही ठराविकच लक्षात घ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये काल आणि आज हप्ते वितरण झालं, तर उर्वरित लाडक्या बहिणींना लाभ वितरण देखील होणार आहे. तर लक्षात घ्या की तुम्ही अपात्र नाही आहात. तुम्हाला देखील जर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला असेल आणि मागील महिन्यामध्ये तुम्ही KYC दुरुस्ती केली असेल तर तुम्हाला देखील मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे 3000 रुपये कन्फर्म येणार म्हणजे येणार. तर हीच आपल्या चॅनल मार्फत तुम्हाला शाश्वती आहे. फक्त एवढंच की थोडी प्रतीक्षा करायची आहे. कालपासून लाभ वितरण सुरू झालेलं आहे. आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या दिवसभरामध्ये आदित्य तटकरे असतील यांची देखील घोषणा होईल. पुन्हा 2 ते 3 दिवस DBT ॲक्टिव्ह केली जाणार आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्यांना मार्च आणि एप्रिल हप्ता आले नाही आहे अशा सर्वच लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचा लाभ मिळून जाणार आहे. तर थोडी प्रतीक्षा करायची आहे. आनंदाची बातमी एवढीच की लाडक्या बहिणींना जे हप्ते वितरण सुरू झालेलं आहे ते मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचं सुरू झालेलं आहे. त्यामुळे सर्वच पात्र लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो पुढील काही दिवसांमध्ये वितरित केला जाणार आहे. तर ही माहिती समोर आलेली आहे. म्हणजेच लाभ वितरण फक्त 2 दिवसासाठी नसून पुढील 3 ते 4 दिवस लाभ वितरण वाढवलं जाणार आहे. आणि लक्षात घ्या की पुन्हा DBT उद्यापासून सुरू होईल. याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत त्यांना देखील लाभ आहे तो वितरण आहे ते केलं जाणार आहे. आणि मंत्री आदित्य तटकरे देखील या संदर्भातल्या घोषणा करतीलच. आपण या संदर्भात माहिती घेतच आहोत. तर अशा प्रकारे अनेक जिल्हे आहेत. मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणींची संख्या पाहता अजून बहुतेकशा लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले नाही आहे. काही ठराविकच 20%च्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना लाभ आलेला आहे. त्यामुळे थोडीशी प्रतीक्षा करायची आहे. आपण देखील या संदर्भातली प्रॉपर माहिती घेतच आहोत आणि हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर संपूर्ण सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. तर याबरोबर तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.